आहे तो व्यायाम करा आणि आपल्या शरीराकडे लक्ष द्या. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, 58 वर्ष म्हणजे फार काही नाहीये. एक माणूस जर 1 वर्ष क्वाटवर आजारपणाने पडून राहिला तर घरच्यांना तो नकोसा होतो. काय म्हणणं आहे तुमचं? त्यामुळं मित्र बंधू परिवार के जरा न आए काम, हाय हाय करते हुए बीती उम्र तमाम. कुठल्याही परिस्थितीत स्वतःवर प्रेम करा, स्वतःला न्याय द्या. आता खूप काही केलं, मुलं मोठी झाली, मुली मोठी झाल्या, जेवढं करायचं तेवढं केलं. आता स्वतःवर प्रेम करा. आय लव्ह यू असं स्वतःला उद्यापासून म्हणणं चालू करा. आय लव्ह यू असं स्वतःला कधी म्हणला तुम्ही? अमेरिकेतल्या जॅक कॅनफिल्डच्या वर्कशॉप मधला एक एक्सपेरिमेंट सांगतो. फार वेळ बोलणार नाही, पण तो एक्सपेरिमेंट शिकवतो. जॅक कॅनफिल्डने सांगितलं 2 लाख रुपये त्या वर्कशॉपची फी होती. त्याने सांगितलं की समजा मी आता तुम्हाला म्हटलं, शिंदे साहेब गुड मॉर्निंग, तुम्ही काय म्हणताल? व्हेरी गुड मॉर्निंग. नमस्ते नमस्ते म्हणलं काय म्हणतात? नमस्ते म्हणलं थँक्यू म्हणतात. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. नमस्ते नमस्ते. राम राम. जय महाराष्ट्र. म्हणजे ऍक्शनला रिॲक्शन सेम येते. हा न्यूटनचा 3रा नियम आहे. जॅक कॅनफिल्डने अमेरिकेतील वर्कशॉप मध्ये सांगितलं की आपण ज्या वेळेला आय लव्ह यू स्वतःला म्हणतो त्यावेळेला 50 ट्रिलियन पेशींना ती प्रेमाची फ्रिक्वेन्सी मिळते. पेशींमध्ये फ्रिक्वेन्सी प्रकंपन तयार होतात, ऊर्जेची निर्मिती होते आणि शरीरामध्ये शक्ती निर्माण होते आणि आरोग्य निरोगी व्हायला ते मदत होतं, असं अमेरिकेत सिद्ध झालेलं आहे. आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू म्हटल्यानंतर काटा असा एनर्जीचा वाढत गेला. एनर्जी फुल काटा त्यांना दिसला. तर जॅक कॅनफिल्डने सांगितलं उठल्या उठल्या आरशासमोर उभं राहायचं, डोळ्यात डोळे घालायचे, मस्तपैकी स्वतःला स्माइल द्यायची. हाय दत्ता, गुड मॉर्निंग. स्वतःला थँक्यू द्यायचा मस्त. I love you Datta, you're so nice, I love you Datta, really I love you too much. Datta, you're so nice, I love you, I love you. आणि तुम्ही तुमचं नाव घ्या. हे डेमॉन्स्ट्रेशन आहे. तुम्ही सगळ्यांनी तुमचं नाव घ्यायचे. प्रत्येकाने आरशामध्ये बघून रोज आय लव्ह यू स्वतःला म्हणा आणि स्वतःवर प्रेम करा. स्वतःच्या शरीराची काळजी घ्या, म्हणजे काळजी करावी लागणार नाही. शरीर हे फार महत्वाचं साधन आहे, लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, आई दे ग जोगवा दे म्हणून काही मिळत नसता, तुम्हाला स्वतःच तुमच्या पायावर उभं राहायला लागेल. लक्षात ठेवा, या जगात सिंहाचा कोण बळी देत नाही, बळी बकरीचाच दिला जातो. म्हणून सिंहासारखं जगायचं असेल तर स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या शरीराची काळजी घ्या, स्वतःला जास्तीत जास्त महत्व द्या. एक गाढव कॅनलवरून चाललं होतं. सकाळमध्ये परिमळ सदर संपादकीय पानावर मी लिहित होतो. पाठीमागून एसटीवाला आला, त्याने जोरात ब्रेक आणि क्लच दाबले. काल्पनिक घटना. गाढव पळत सुटलं, कचडा तुटला होता, पाण्यात तोल जाऊन पडला, गटांगळा खायला लागला. 2 पैलवान तिथून चालले होते. पायजामा शर्ट काढून त्यांनी उड्या मारल्या. एकाने पाय पकडला, एकाने कान पकडला, पोहत पोहत त्याला बाहेर काढलं आणि त्याच्या पोटावर दाब देऊन नाकातोंडातून पाणी बाहेर काढल्यानंतर त्याला विचारलं, बोलताना तो काय ओरडत होता? गाढव म्हणालं, दुनिया बुडाली, दुनिया बुडाली, दुनिया बुडाली. म्हणजे काय? अरे म्हणे, बाबांना मी बुडलो की दुनिया बुडाली, आपण बुडलो की दुनिया. म्हणून पहिल्यांदा स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःवर प्रेम करा. आपले पैसे आपल्याजवळ व्यवस्थित ठेवा. आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी करायच्या राहिल्या, फिरायला जायचं राहिलं असेल, काही छंद जोपासायचे राहिले असतील, वाचन करायचं, पिक्चर बघायचे, मजा करायची, सगळी करून घ्या. बकेट लिस्ट आता संपवून टाका. आता जास्त कोणाची फिकर करू नका. लक्षात ठेवा, मी लोकमतला ज्या वेळेला संपादकीय पान लिहित होतो, एक गोष्ट लिहिली होती खारुताईची. खारुताईला सिंहाने वचन दिले की उत्तम परफॉर्मन्स जर तू दाखवला तर मी तुला 1 पोतं अक्रोड भेट देईल. उत्तम परफॉर्मन्स साठी खारुताई नुसती पळत सुटली, नुसती पळत सुटली, नुसती पळत सुटली. तिला झोप यायची, तिला वाटायचं थोडा आराम करावा, तिला वाटायचं थोडं बसावं, पण
1 कोटी अक्रोड मिळणार म्हणून ती नुसती पळत सुटली. सिंहानं वचन पाळलं, 1 कोटी अक्रोड दिले. पण अक्रोड खारुताईने हातात घेतला, पण तिचे सगळे दात जबडे हलत होते. खारुताईला अक्रोड खाता येत नव्हतं. मित्रांनो, अशी वेळ आपल्यावर येऊ देऊ नका. आता 58 वर्ष म्हणजे आपण अक्रोड, बदाम, काजू सगळं खाऊ शकतो, पण उद्या मजा कराल, उद्या मजा कराल, उद्याचा दिवस चांगला येईल या भ्रमंतीवर राहू नका. आत्ताच जगून घ्या. परत एकदा सांगतो, 5 मिनिटांनी तुम्ही आहे का नाही याची गॅरंटी नाही. सिकंदर जग जिंकायला निघाला होता, तर सिकंदरच्या पुढं सगळे हत्ती, घोडे, लवाजमा सगळा जोरात चालला होता. आणि एका गावामध्ये एक छोटी पोरगी, काय अडचण आहे का? सिकंदर बसून घ्या, तिथं जागा मिळते तिथे बसून घ्या. सिकंदर जग जिंकायला निघाला होता. सगळा लवाजमा पुढे चालला होता. हत्ती, घोडे, अंबारी सगळा लवाजमा. एका गावामध्ये एक लहान मुलगी सिकंदरकडे बघत राहिली. सिकंदरने तिच्याकडे बघितलं आणि विचारलं, काय रे पोरी, काय बघते? ते म्हणले, काका काका एवढी लोक घेऊन पुढे चालला तुम्ही हत्ती बित्ती घेऊन? तो म्हणला, मी जग जिंकायला चाललो. मग काका जग जिंकून काय करणार? म्हणजे जग जिंकून मी निवांत राहणार. मग आता काय राहताय? तर मित्रांनो, सिकंदरला त्या छोट्या मुलीने सांगितलं की जो क्षण मिळेल त्या क्षणात आनंदी राहा. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की आता आपली 1 तारीख बंद झालेली आहे. त्यामुळे पैशाचं जरा खर्चावरचं नियोजन व्यवस्थित हे ठेवा. पूर्वीसारखा खर्च आता करू नका. त्यानंतर बायको आल्यानंतर मग आपलं निम्मत चालतं, बरोबर आहे बाबा? एक वर्ग झाल्यानंतर मग आपलं 40% चालायला लागतं. मग त्या पोराची बायको आल्यानंतर आपलं 20% चालायला लागतं. मग अजून नातवंड बातवंड आपलं काहीच चालत नाही. त्यामुळे आता काय चालवायला जाऊ नका घरामध्ये. माझं ऐकत नाही, तुला माहित नाही का मी कोण आहे कोण नाही. रिटायर्ड माणूस म्हणजे बल्ब मधला फ्यूज गेलेला बल्ब असतो, एवढं लक्षात ठेवा. जे काय आहे ते ऍक्सेप्ट करा. उगाच आहे ना आपल्या मनामध्ये जे आहे ना, मी अधिकारी होतोय काय नाही, फक्त एकच लक्षात ठेवा, मला आनंदाने जीवन जगायचंय. जी काही बकेट लिस्ट आहे माझ्या आयुष्यात ती मला संपवायची. आणि आता कोणाला बदलायला जाऊ नका. विठ्ठलपंत कुलकर्णी ज्ञानेश्वर माऊलींचे वडील, त्यांनी आपल्या मुलांची नावं खूप विचार करून ठेवली होती. निवृत्ती म्हणजे निवृत्त व्हा. निवृत्त झालाय तुम्ही आता. ज्ञानदेव म्हणजे ज्ञान मिळवा. आता अध्यात्माचं ज्ञान मिळावं. याचं ज्ञान आहे ना हे बाज झाला. आता सोपान पायऱ्या चढा, अध्यात्माच्या पायऱ्या चढा आणि मुक्त व्हा. आध्यात्मिक प्रगती करा. जसं आता यांनी सांगितलं, भगवान बुद्धांना लोकांनी विचारलं, भगवान आमच्या वाईट वेळेला आमच्या मतीला कोण येईल? आई वडील भाऊ बहीण मित्र आप्तेष्ट नातेवाईक पत्नी मुलं यातलं कोण येईल? तर भगवान बुद्ध म्हणाले यातलं कोणीच नाही येणार. मग भगवान ज्या वेळेला आमच्या जीवन मरणाचा प्रश्न असेल त्यावेळेला आमच्या मतीला कोण येईल? तुम्ही केलेलं पुण्यच तुमच्या कामाला येईल बाबांनो. तुम्ही केलेलं पुण्यच तुमच्या कामाला येईल. म्हणून आता इथून पुढे काय गोळा करा? तर शेवटच्या श्वासानंतर आपली सद्गती होण्यासाठी पुण्य गोळा करा. रोज काही ना काही चांगलं काम करून झोपा. समाजासाठी झटा, समाजाचा विकास करा. आतापर्यंत आपण घरासाठी केलं, आता लोकांसाठी करा. हे पारमार्थिक सुख तुम्ही गोळा करा. हास्य क्लबला जा, आनंदी राहा. आपला वेळ वाचन लिखाण आणि कुणालाही आपल्याकडून त्रास होता कामा नये याची काळजी घ्या. जीवन खूप सुंदर आहे. कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी गणकच आहे. डोळे उघडून बघा, प्रत्येकाला उडण्यासाठी फुलपाखरासारखे म्हणतात. विजिट आहे. आणि मेन म्हणजे कुठल्याही परिस्थितीत घरामध्ये सारखं बसू नका. आपलं मन जरा बाहेर रमवा. मंडळामध्ये जा, वेगवेगळ्या बागेमध्ये जा, वेगवेगळ्या कला जोपासा. कारण तुम्ही जेवढं घरात बसाल तर स्वस्थ शरीर. साहेब या साहेबांचे जरा जोरात टाळ्या होऊन जाऊया. आपण एका जागेवर बसल्यानंतर आजार आपल्याकडे खेचले जातात. त्यामुळं हालचाल चालू ठेवा. तुमच्याकडे जी काही कला असेल त्या कलाच्या माध्यमातून तुम्हाला 4 पैसे अजून अर्निंग करता येत असेल तरी थांबू नका आणि आपलं आयुष्य आनंदाने जगा. जिंदगी छोटी है, हर बात में खुश रहो.
जो आज तुम्हारे पास नहीं उसके याद में खुश रहो। क्यों कल की चिंता करते हो, अपने आज में खुश रहो। क्यों चाहते हो हर वक्त साथ किसी का, कभी कभी अपने आप में खुश रहो, अपने आप में खुश रहो। एक्झाम विना 10 दिवसाचं विपश्यना शिबिर करायला या मित्रांनो। शेवटी जाता जाता मी तुम्हाला एकच मिनिटात सांगतो, सगळ्यांचं जीवन म्हणजे एक वर्तुळ असतं, पृथ्वी गोल आहे, प्रत्येकाचं जीवन एक वर्तुळ आहे। एक मुलगा इंजिनियर झाला, चाळीमध्ये भाड्याने राहायला लागला, चांगल्या कंपनीमध्ये टाटा मोटर्समध्ये परमनंट झाला, भरपूर पगार मिळाला, 1 BHKचा फ्लॅट घेतला, लग्न केलं, मुलं झाली, मुलगा त्याचा अमेरिकेला गेला, हा आणि बायको अमेरिकेला जाऊन राहिले, परत पुण्यात आले, पुण्यात आल्यानंतर हा रिटायर झाला, बायको वारली, मुलगा अमेरिकेतच सेट, सुनबाई अमेरिकेतच सेट, हा एकटा पडला 1 BHK मध्ये। सुनबाईने नंतर पैसे पोराला पाठवून दिले नाही उपचाराला, प्रायव्हेट इंडस्ट्री होते, पेन्शन काही नव्हती, मग शेवटी त्याला फ्लॅट विकायला लागला आणि परत तो चाळीमध्ये भाड्याने राहायला आला आणि मेसमध्ये आज तो जेवण जेवतोय। सगळा तो विचार करत होता की ज्या चाळीमधून माझं जीवन सुरू झालं त्याच चाळीत माझं जीवन संपलं। जीवन एक वर्तुळ आहे, जे काही आपल्या वाट्याला येईल ते आनंदाने स्वीकारा। आपल्या आयुष्यामध्ये जी लोक आली असतील, मग ती भाऊ असो, बहीण असो, पत्नी असो, मुलं असो, मुली असो, काहीतरी त्यांचं आपलं देणं घेणं आहे। अनेक जन्मांच्या प्रवासामध्ये आपण त्यांना सुख दिलं असेल तर ते सुख द्यायला आलेले आहे आणि त्रास दिला असेल तर बदला घ्यायला आलेले आहे, एवढं लक्षात ठेवा। त्यामुळं जे काही होत असेल त्याला आपलं कर्मच जबाबदार आहे। आणि शेवटी जाता जाता भगवान बुद्धांचा एक विचार सांगतो आणि या ठिकाणी थांबतो। भगवान बुद्ध म्हणाले, मी आयुष्यात 4 प्रकारची लोक बघितली। पहिला वर्ग जो अंधारातून प्रकाशाकडे जातो। आज खूप दुःख आहे, दारिद्र्य आहे, दैन्य आहे, फार त्रास आहे, पण तो म्हणतो की हे माझ्या कर्माचं फळ आहे आणि तो चांगली कर्म करतो, तो कोणाला त्रास देत नाही, तो अंधारातून प्रकाशाकडे जातो। दुसरा वर्ग तो अंधारातून अंधाराकडे जातो, दैन्य आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, खूप त्रास आहे, पण तो म्हणतो की हे जे काय आहे हे माझ्याच कर्माचं फळ आहे, तो चांगली कामं करतो, तो लोकांच्यासाठी झटतो, पुण्य करतो, तो अंधारातून प्रकाशाकडे जातो। तिसरा वर्ग जो प्रकाशात आहे, सगळं ऐश्वर आहे, सगळं सुख आहे, पण तो लोकांना हिणवतो, त्रास देतो, अहंकार करतो, लोकांची हानी करतो, तो प्रकाशातून अंधाराकडे जातो। आणि चौथा वर्ग जो प्रकाशात आहे, सर्व ऐश्वर आहे, सुख आहे, सौख्य आहे आणि तो लोक कल्याणाचं काम करतो, म्हणतो हे पुण्याचं फळ आहे, तो अजून पुण्य वाढवतो, तो प्रकाशातून प्रकाशाकडे जातो। मित्रांनो, कर्माच्या फळाने आता अंधार असेल तरी प्रकाशाकडे जा आणि आता प्रकाश असेल तरी प्रकाशाकडे जा। आता दीप भव। पु ल देशपांडे म्हणायचे, वेदना आणि आनंद दोन्ही फार चांगलं बोलतात, पण वक्त्याचं भाषण फार लांबलं, श्रोत्यांना ज्या वेदना होतात त्या चांगल्या बोलत नाही। जवळजवळ 100 पेक्षा जास्त लोकांचे सत्कार करायचे। या ठिकाणी थांबतो आणि आपल्या सर्वांविषयी असेल कृतज्ञता। मस्त बिंदास्त 24 तास टकाटक राहा आणि मस्त जगा। बी हॅपी। धन्यवाद।